friends, welcome to Acharya 90 FM, your own radio. Myself, Ajay Tejaswani. In our celebrity show today, we have invited a lyricist, writer, storyteller, and a poet, Sabir Sheikh. Sabir ji, namaste. नमस्ते Hello, नमस्ते how are you? आई एम गुड सबीर जी, हमारे यहाँ जो पिक्सल इवेंट हो रहा है 2025 का, उसके लिए जज के लिए या ऑनरेबल गेस्ट करके हमने उनको आमंत्रित किया हुआ है. और सर, आपको कैसे लगा हमारे कॉलेज में आकर? बहुत बहुत मजा आया. पहले तो मैं भी बीएमएम में ही था ओके. एंड डूइंग कॉलेज इवेंट्स एंड देन कमिंग बैक टू द कॉलेज एंड हैविंग दैट वो गेस्ट वाला फीलिंग इट्स रियली अमेजिंग. बहुत मजा आया, बहुत मजा आया. और हमारे बीएमएम या मास मीडिया या पूरे कॉलेज के हमारे ऑल टुगेदर 7,000 स्टूडेंट्स हैं और बहुत ही मेहनती, बहुत ही क्रिएटिव है. मास मीडिया के तो बच्चे आपने देखे होंगे. और पिक्सल इवेंट भी, उसमें फैशन शो रहता है, सिंगिंग कंपटीशन है, आरजे हंट है, बहुत सारे इवेंट्स भी ये बच्चे लोग करते हैं और बहुत अच्छा माहौल रहता है इवेंट्स के टाइम पे. तो अभी ये हमारा रेडियो स्टेशन चालू होके अभी 3 साल हुए हैं. वी स्टार्टेड इन जुलाई 2022 and now we have celebrated also the 3rd anniversary Oh wow, congratulations. Acharya 90 FM. So we have a turf area, that is Gymkhana we have. We do Okay. have an amphitheater. We Okay. have a library with 10,000 books, 10,000 and Oh, more nice, books. Yeah. nice. So all the activities. We do have an architecture college also. Yes, I And, know. Acha. And feather of the cap is our studio, that is Acharya 90 FM. And we conducted almost thousands of podcasts during this Wow. all 3 years. So coming back to you, your journey, we would like to know your journey through this celebrity show. तो सबीर जी, मुंबई में सब लोग आते हैं अपना करियर बनाने के लिए. तो आपकी शुरुआत कैसे हुई कि ये आपको लिखना आता है, आप पोएट है, लिरिसिस्ट है, ये सारा जर्नी आपने कहाँ से शुरू की? So actually when I was in college I had a different mindset. खूप वेगळं माइंडसेट होतं माझं. अच्छा. माझं शिक्षण वगैरे सगळं एक वर्नाक्युलर मीडियम मधून झालंय, मराठी मीडियम मधून झालंय. ओके. आम्ही येतो लालबाग परेल या अच्छा, विभागातून, तर ओके. आमचं तसंच आहे, शिक्षण वगैरे सगळं तिथे झालं. हां. त्याच्यानंतर एमडी कॉलेजमध्ये माझं शिक्षण कम्प्लीट झालं बीएमएमचं. ओके. आणि तेव्हा मला कुठे असं वाटलं की लेट स्टार्ट डुईंग रॅप. तर त्याच्यानंतर मी रॅपिंगच्या क्षेत्रात वळलो. मी रॅप केले, मी त्याच्यानंतर अंडरग्राऊंड बॅटल्स मध्ये गेलो, सायफर केलं, असं खूप गोष्टी केल्या. पण काय प्रसिद्धी वगैरे मिळत नव्हती. फक्त दररोज जायचो, सायफर करायचो, बॅक टू होम जायचो. ओके. देन वन फाईन डे वन ऑफ माय फ्रेंड इंट्रोड्यूस मी टुवर्ड्स की ती बोलली मला की आमचा एक इव्हेंट होतोय ओपन माईक मध्ये, तू येणार काय परफॉर्म करायला? अच्छा. अँड आय वॉज लाईक, मी रॅपर आहे, मी तुमच्या पोएट्री मध्ये येऊन तरी काय करणार? आमचं गाण्याचं एक वेगळी भानगड असते आणि तुमचं वेगळं असतं. ओके. ती बोलली, बघ तुझं जे आहे रॅप, त्याला चाल लावली की ते रॅप होतं, हां. त्याच्यातून चाल काढली की ते पोएट्री होते. पोएट्री. हां. मग तू तसं त्याच्यातून चाल काढाने येऊन आमच्या इथे परफॉर्म कर, झालं ते अच्छा. पोएट्री. ओके. ठीक आहे, जाऊया मग. हां. तर खूप असं परफॉर्म केलं, असं नर्वस झालेलो, 1-2 व्हिडिओ बघितले, त्याच्यानंतर गेलो तिथे परफॉर्म केलं आणि दॅट डे, हां. तो दिवस माझी पूर्ण लाईफ चेंज झाली. ओ वाव. त्याच्यानंतर मी रॅपिंग विसरूनच गेलो मागे. आणि असं पुढे जाता 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 मग पोएट्रीला दररोज, मग इव्हेंट फाइंड आउट करायचो की कुठे अच्छा. इव्हेंट आहे, ओके. आज कुठे इव्हेंट आहे, वीकेंडला कुठे इव्हेंट आहे. हां. ऑफिस नंतर ते स्केड्यूल मॅनेज करत 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 मग झालं असं, थोडंफार प्रसिद्धी मिळाली. 2-3 शोला फीचर झालो. लोकांमध्ये नाव असं जमायला लागलं की हा एक असा अच्छा. असा अमुक अमुक आहे, ओके. पोएट्री करतो. मग तिथून थोडंफार प्रसिद्धी मिळाली आणि लेटर ऑन पुढे झालं सगळं. आता पोएट्रीचाच विषय चालू आहे. सर उत्तम गझल म्हणजे शायरी पण करतात. हो. तर काही शायरी शेअर केली तर आम्हाला सगळ्या फ्रेंड्सना खूप आवडेल. आमचे लिसनर्स विल बी डिलाइटफुल. मी एक वेळा असं म्हणजे पहिल्यांदा असं काहीतरी खूप क्राफ्ट मध्ये लिहिलेलं. आपण कसं गझल, बिगिनर्स हो, असतं. हां. गझल करताना कशी असतात, गझल मध्ये पहिला शेर असतो, तो त्याला मतला बोलतात, गझलचा पहिला शेर. मग त्याच्यानंतर बाकीचे शेर येतात आणि त्याच्यानंतर शेवटचा शेर येतो. हां. तर असे 5 शेरची गझल होते. ओके. तर एक दिवस असंच फाईन मी बसलेलो की म्हणलो चला काहीतरी क्राफ्ट मध्ये गझल लिहूया. हां, हां. तर सहजासहजी कसं असतं की तुमचं आध्यात्मिक पॉइंट मध्ये कनेक्ट होणं पण गरजेचं असतं. राईट राईट. या गोष्टी तुम्ही किती जरी वाचल्या ना तरी असं शब्दानुशब्द असं
रेखाटू शकत नाही पुस्तकावर. Right, हा. हे असं एक देवाने दिलेली सांगा किंवा देवाने पाठवलेली एक अशी कल्पना असते जी तुम्हाला त्याच वेळी येते आणि त्याच वेळी तुम्ही लिहिता लिहिता, right. आणि मग ती गझल कम्प्लीट होते. हा. तर असंच एक दिवस झालं की एक शेर असा आला की कागज कलम किताब आप, कागज कलम किताब आप, हाँ. मैं रात नींद ख्वाब आप. ओके. कागज कलम किताब आप, मैं रात नींद ख्वाब आप. आता इथे एक शब्द येणार हिजर. हिजर म्हणजे ब्रेकअप, सेपरेशन. कागज कलम किताब आप, मैं रात नींद ख्वाब आप. नाराज तुम कभी हुए तो, नाराज तुम कभी हुए तो, फिर मैं हिजर शराब आप. नाराज तुम कभी हुए तो, फिर मैं हिजर शराब आप. और सिर्फ खुशबू बची है चार, म्हणजे फक्त चारच सुगंध हा, आहे या जगात. बरोबर. हा. सिर्फ खुशबू बची है चार, हा. मोगरा कमल गुलाब. वा, हा. क्या बात आहे. वा. तर असंच हे क्राफ्ट मध्ये लिहिलेलं आणि हे खूप लोकांना हा, आवडलं आणि आवडलं शायद, हा. या गझलवरून मला ऍक्च्युअली प्रसिद्धी मिळाली आणि यानंतरच मी एक दूरदर्शनवरती रियालिटी शो आलेला, ओके. 100 करोड का कवी. अच्छा. त्याच्यामध्ये मी त्या रियालिटी शो मध्ये होतो. ओके. हा. आता गझल आणि ह्याचा विषय चालू आहे तर तुम्ही बरेचसे फेस्टला सुद्धा फीचर झालेला आहात, हो, जसं हो. की IIT बॉम्बे मध्ये सुद्धा फीचर झालेले आहेत आणि सुशांत सिंग राजपूत बरोबर सुद्धा मुंबई लीड फेस्ट मध्ये सुद्धा ते परफॉर्म त्यांनी केलेला आहे. सो हाऊ वॉज दॅट जर्नी, की कसं तुम्हाला ते IIT मध्ये, कारण इट प्रेस्टिजियस, दोन्ही इव्हेंट खूप खूप प्रेस्टिजियस खूप आहेत. खूप खूप प्रेस्टिजियस आहे. काय झालेलं की एक पेपरटेल म्हणून प्लॅटफॉर्म आहे स्टोरी टेलिंगचा. अच्छा. तिथे मी एक स्टोरी पाठवलेली माझी. तर त्यांनी मला बोलवलं की आमच्या प्लॅटफॉर्मवर येऊन परफॉर्म करा. ओके. तर मी बोललो ठीक आहे. मी गेलो. पहिल्या टेक मध्ये ती स्टोरी प्रॉपर शूट नाही झाली हा हा. आणि त्यांनी मला मेल पाठवलेला की आम्ही तुमची स्टोरी टाकणार आहे. ओके. तर आय वॉज वेटिंग की माझी स्टोरी कधी येणार बाहेर. हम्म. तर ती स्टोरी आली नाही. तर मी बोललो हे काय आता नवीन, एवढा चांगला प्लॅटफॉर्म आहे, त्यांचे हा. मिलियन्स मध्ये सबस्क्रायबर्स आहेत. वाव. म्हटलं, ठीक आहे, देवाला जसं वाटेल तसं, हम्म. बऱ्यापैकी. पण त्यांचा फोन मला परत आला की अच्छा. ती स्टोरी तुम्ही आमच्या नेक्स्ट इव्हेंटला परफॉर्म करा, आम्ही प्रॉपर रेकॉर्ड करू. हम्म. ती स्टोरी रेकॉर्ड झाली, हम्म. ती स्टोरी आली, ती स्टोरी प्रचंड व्हायरल झाली हम्म. आणि स्कूप वूप म्हणून नावाचा एक मोठा पेज आहे फेसबुकवर. अच्छा. स्कूप वूप. हा. ओके. त्यांनी ती माझी स्टोरी आली त्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या पेजवरती ती शेअर केली वाव. हम्म. आणि तिथून मग ते फेम मिळता 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 गेलं. हम्म. मग IIT बॉम्बेवाल्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. हम्म. मग IIT बॉम्बेमध्ये परफॉर्म केलं. जेव्हा मी परफॉर्म केलं ऍक्च्युली माझ्याच बाजूच्या सेमिनार हॉलमध्ये दीपिका पदुकोण पण होती, हो. झाकीर खान पण होते. हम्म. तर असं परफॉर्म झालं. त्याच्यानंतर मुंबईमध्ये एक मुंबई लिटो फेस्ट म्हणून होतो, हम्म. तिथे सुशांत सिंग राजपूत सोबत अच्छा. मिळणं झालं. हा. त्या लिटो फेस्ट मध्ये सुशांत सिंग राजपूत, हरिहरन हो. हे या सगळ्यांनी परफॉर्म केलं आणि त्याच्यात मी पण माझी स्टोरी टेलिंग परफॉर्म केली. स्टोरी किंवा पोएट्री असू दे, आपल्याला सगळं व्हिज्युअलाइज करायचं असतं, की सगळे ग्राफ तयार करायला लागतो, की ही स्टोरी इथून चालू होऊन इथे क्लोज होईल किंवा एंड होईल त्याचं. तर तुमचं जॉनर कुठला आहे, म्हणजे कॉमेडी आहे, सस्पेन्स आहे, कुठल्या जॉनरवर तुम्ही जास्ती फोकस करता? मी असं सांगायचं झालं की मी असं म्हणजे एखादा आपण तरुण वयात असतो तर प्रेमाकडे आपलं जास्त असं वळण फोकस असतं. असतं. हा. पण ऍक्च्युअल प्रेम काय आहे ना, हे थोडं अध्यात्माच्या अँगलला गेलो ना. मी होतो म्हणजे शायरी वगैरे करायचो, पण मला माझे गुरुजी जेव्हा मिळाले तेव्हा मला एक प्रेमाची वेगळी दिशा कळाली की प्रेम काय असतं, प्रेम जोपायचं कसं असतं, प्रेम असतं काय नेमकं, प्रेम कशाला म्हणावं, त्या गोष्टी कळाल्या. आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी मी लिहित गेलो, ते प्रेमाच्या असू द्या किंवा दुसऱ्या कॉन्टेंट मध्ये पण असू द्या, पण मला असं वाटतं की मी कदाचित त्याच पर्सनसाठी लिहिलंय. मग ते कॉमेडी किंवा प्रेम असं माझं फिक्स असं काही जॉनरा नाही, सस्पेन्स वगैरे. पण मला फक्त असं आहे की ज्या शक्तीवर किंवा ज्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे मी त्याच्यासाठीच लिहितो आणि अच्छा. तेच तसं आहे. ओके.
ओके, म्हणजे तुम्ही असं कुठल्याही फिल्म साठी किंवा वेब सिरीज साठी असं स्टोरी वगैरे नाही लिहित? नाही, माझं एक सॉन्ग आलंय आता. अच्छा. एक एक रायटिंग असतं तुमच्या पोटासाठी जे हा, तुम्ही, राईट आणि राईट. एक बरोबर. तुम्ही लिहिता स्वतःसाठी. पॅशन हा. साठी, बरोबर. तर मला ते पोटासाठी लिहिण्यापेक्षा जास्त स्वतःसाठी लिहायला आवडतं. असं मी मध्ये मध्ये असे प्रोजेक्ट करत असतो अच्छा. फ्रीलान्सिंगला. एखाद्याला म्हणजे गाणं लिहून हवंय तर त्यांना गाणं लिहून देतो, लिरिक्स रायटिंग अच्छा, करतो, ओके. किंवा कोणाला स्टोरी म्हणजे सेमिनार वगैरे घ्यायचे असतात स्टोरी हा. टेलिंगचे. तर ते स्टोरी टेलिंग म्हणजे क्राफ्ट कसा असावा तुमचा, तुम्ही परफॉर्म कसं करावं, किंवा एखादी गोष्ट लिहिणं खूप सोपं आहे. तुम्ही बसला, तुम्ही लिहिलं की मी इथे गेलो, इथे गेलो, इथे गेलो, हे झाली तुमची स्टोरी झाली. राईट. हा. पण त्या एखाद्या सोप्या गोष्टीला प्रेझेंट करणं प्रेझेंटेबल. हाच सर्वात महत्वाचा पार्ट असतो. आणि ते तुम्ही परफॉर्म कसं करतात याच्यासाठी मी माझे वर्कशॉप कंडक्ट करतो. आता तुम्ही बरेचसे वर्कशॉप्स केलेले आहेत, तर वर्कशॉपचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? वर्कशॉप कसं असतं, एखाद्या व्यक्तीला एखादा छंद असावा, हे माझं व्यक्तिमत मत हो, बरं. वैयक्तिक मत आहे. पण तो छंद जोपासायला त्याच्याकडे वेळ आहे की नाही ही एक गोष्ट वेगळी. पण प्रत्येक व्यक्तीला तो वेळ काढायला पाहिजे. तर मी जिथे जिथे वर्कशॉपला जातो, कॉर्पोरेट इव्हेंट्सला जातो किंवा कॉलेज इव्हेंट्सला जातो वर्कशॉप वगैरेसाठी, तर मी फक्त त्यांना तेवढंच सांगतो की 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी काढा दिवसभरातून, आणि एक छंद जोपासा जो तुम्हाला ना म्हणजे दिवसभराचं एक स्ट्रेस रिलीज बस्टर म्हणून असेल तुमच्याकडे. बरोबर. तर मला खूप मजा येते जेव्हा मी माझं वर्कशॉप घेतो, कारण की प्रत्येक वेळी नवीन नवीन लोकांशी संवाद, Interact जसा करायला आज तुमच्या सोबत झाला, बरोबर. हो. तर नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला, लोकांना भेटायला, काही नवीन शिकवायला आणि काही नवीन शिकून घ्यायला, पण, हो, बरं. या गोष्टीसाठी मी तयार असतो आणि मला खूप मजा येते वर्कशॉप वगैरे मध्ये, खूप खूप जास्त. आता जे आपण कॉलेज कॅम्पसमध्ये आहोत आणि आता तरुण पिढी जी आहे किंवा आपले लिसनर्स जे आहेत, त्यांना जर एक लिरिसिस्ट व्हायचं असेल किंवा एक रायटर किंवा तुम्ही म्हणता असं स्टोरी टेलर व्हायचं असेल, तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन किंवा गायडन्स द्याल? मला एकच गोष्ट समजते जी मी आतापर्यंत समजून घेतली, जोपर्यंत माणूस स्वतःशी प्रामाणिक नसेल, तो स्वतः सोबत ऑनेस्ट नसेल, तर त्याला काहीच मिळणार नाही. आणि जरी मिळालं ते कधी जाणार ते त्याला ठाऊक नाही. अच्छा. तर काहीही गोष्ट तुम्हाला अचीव्ह करायची असेल किंवा काही गोष्टीमध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल किंवा यश प्राप्ती हवी असेल, तर त्यासाठी स्वतः प्रामाणिक होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रामाणिक नाही होणार तोपर्यंत तुम्हाला काहीच नाही मिळणार. आणि जर स्वतः सोबतच ट्रुथफुलनेस नाहीये तर आयुष्यात काहीच नाही मिळणार. वाव, खरंच खूप सुंदर सांगितलं आहे. मला वाटतं या इंटरव्ह्यूचे शेवटी तुम्ही काही सादर करू इच्छिता तर प्लीज आमच्या श्रोत्यांसाठी खास. ठीक आहे, एक पोएट्री आहे माझी, त्याचं नाव आहे तुम बिलकुल जैसे देवी हो. तुम पतझड़ में तुम सावन में, तुम पतझड़ में तुम सावन में, तुम महादेव के आंगन में, तुम पतझड़ में तुम सावन में, तुम महादेव के आंगन में, तुम गीतों में तुम सरगम में, तुम बस्ती पायल छम छम में. तुम पतझड़ में तुम सावन में, तुम महादेव के आंगन में, तुम गीतों में तुम सरगम में, तुम बस्ती पायल छम छम में, तुम खेतों में खलियानों में, तुम पर्वत में वीरानों में, जहाँ तक नजर जाए तुम अपनों में बेगानों में, तुम जैसे नदी की धारा हो, समंदर का किनारा हो, मैं तो छोटा सा कस्बा हूँ, तुम गाँव सारा के सारा हो, गर्मी में ठंडी हवा हो तुम, लामर्ज इलाज की दवा हो तुम, रब से सब राजी करवा लो, ना उम्मीदों की दुआ हो तुम चलता फिरता सोना हो, जैसे कोई जादू टोना हो, बस तुझको पाना है यारा, फिर चाहे जो भी होना हो, मैं क्या कहूँ तुम कैसी हो, तुम बिल्कुल देवी जैसी हो, मैं दिन भर माँ से कहता हूँ, तुम ऐसी हो तुम वैसी हो, मैं क्या कहूँ तुम कैसी. क्या बात है, वाह, बहुत बढ़िया, बहुत खूप. थँक्यू. आणि मला एक तुमचं विशेष कौतुक वाटलं, तुम्ही इतकं सुंदर मराठी बोलताय. आज मराठी माणसांना मराठी बोलता येत नाहीये, पण तुम्ही खूप छान मराठी बोलताय. याच्यासाठी ना याचं पूर्ण श्रेय जे आहे ते माझ्या आई वडिलांना जातं. मी एका अशा ठिकाणी माझं बालपण वगैरे गेलंय की सराउंडिंग माझं सगळं मराठी महाराष्ट्रीयन लोकांना, बेसिकली आय बॉर्न अँड बॉटअप हिअर इन मुंबई, तर ते मराठी माझ्या रक्तातच आहे. जरी मला नाही आलं तरी ते मी शिकूनच घेणार. आणि ते माझ्या आई वडिलांनी मला ते, माझी मम्मी पण बोलते, माझे पप्पा पण बोलतात, तर ते मला त्यांच्याकडूनच मिळालंय. त्यांनी मला दुसऱ्या कुठे इंग्लिश मीडियम मध्ये न टाकता किंवा मी मुस्लिम आहे मला उर्दू मीडियम मध्ये न टाकता त्यांनी मला मराठीकडे जास्त वळण दिलं की तू मराठी मीडियम मध्ये जा, तिथेच शिक. आणि तिथे शिकलो
तिथे मराठी मीडियम मध्ये शिकल्यामुळे माझं सर्वात चांगलं हे झालं की माझ्यावर संस्कार आपोआप झाले. हा. मला माझ्या संस्कृतीशी एकदम असं मी खूप क्लोज झालो. मला काय शिकून घ्यायला लागलं नाही की बाबा गणपती फेस्ट मध्ये कसं जायचंय किंवा हा. दिवाळी कशी साजरी होते किंवा गुढीपाडव्याला आपण काय करतो किंवा मकर संक्रांत बरं. किंवा शिवजयंतीला आपल्या इथे काय आहे काय, या सगळ्या गोष्टी मला माझ्या शाळेतूनच मिळाल्या. वाव. आणि माझे शिक्षक एवढे सुंदर होते, एवढे चांगले होते. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये मला एवढा प्रोत्साहन दिलं. मग ते बिगिनिंग फ्रॉम मनाचे श्लोक पासून, अच्छा. रामदास महाराजांच्या मनाचे श्लोक पासून ते मी खूप काय असं शिकत गेलो. म्हणजे शाळेतच मला वक्तृत्व स्पर्धेत माझ्या शिक्षकांनी पाठवलं. मला मनाच्या श्लोकसाठी ते पाठवायचे, मला वेगवेगळ्या स्पीच अलोकेशन साठी ते पाठवायचे, भाषणासाठी ते पाठवायचे. खरंच. मग मला शिक्षकांनीच माझ्यावरती खूप संस्कार केले. हो, खरंच आई वडील आणि शिक्षक आणि आपल्या आजूबाजूचे मित्रमंडळी फार आपल्या जडणघडणीमध्ये फार महत्वाचा रोल प्ले करतात. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छोटीशी मुलाखत दिली आणि आमच्या पिक्सेल इव्हेंटला देखील तुम्ही गेस्ट म्हणून आलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. तर प्रेक्षको, आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण सबीर शेख यांना आमंत्रित केलं होतं. एक उत्कृष्ट रायटर, डिरेक्टर, लिरिसिस्ट आणि स्टोरी टेलर म्हणून ते खूप नामांकित आहेत. आमची ही मुलाखत आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता आणि आमच्या चॅनलला म्हणजेच आचार्य 90 FM यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन सेलिब्रिटी शो मध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत आणि पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. Acharya 90 FM